पुढची बातमी आहे टिपू सुलतानवरनं राज्यामध्ये सुरू झालेल्या वादासंदर्भातली। हर्षवर्धन सपकाळ यांचं एक विधान त्यांना वादाच्या भोवऱ्यामध्ये लोटण्यासाठी कारणीभूत ठरलं आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं आणि सगळ्या वादावरनं आता मवाळ भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केली आणि आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असा आरोप त्यांनी थेट भाजपवरती केलेला आहे। सोबतच शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यानं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडनं मुंबईमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा सत्कार सुद्धा केला गेला। टिपू सुलतानची बाजू उचलून धरल्यानं पक्षानं सपकाळांना पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे भाजप विरोधात आगपाखड करणारे सपकाळ एकीकडे दिलगिरी व्यक्त करतात तर दुसरीकडे घेतलेल्या भूमिकेबाबत पक्षाकडनं झालेला सत्कारही स्वीकारताना दिसतात। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झालेला आहे असं म्हणत भाजपवरती टीका केली तर दुसरीकडे शिवप्रेमींची माफी मागत आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। त्यांनी फेसबुकवरती एक पोस्ट केलेली होती। हर्षवर्धन सपकाळ आपल्या पोस्टमध्ये असं म्हणतात की सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्यानं समाजात तेढ निर्माण होणार नाही। तर ऐक्याचा संदेश द्यावा या आशयाचं माझं 70 सेकंदांचं वक्तव्य होतं। दुर्दैवानं त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला गेला। सोशल मीडियावरती दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली असा चुकीचा समज निर्माण केला गेला। माझ्या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमींप्रती आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय। कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा आपला हेतू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। शिवजयंती 2 दिवसांवरती आली आहे, सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया आणि अपप्रचाराला कुणी बळी पडू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। आणि या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ पत्रकार परिषदेत काय म्हणाले तेही पाहूया। भारतीय जनता पक्षाने धचा मा करत असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलंय आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे तीच त्यांनी त्याचा अवलंब केला। आम्ही त्यांना आगामी काळात कुठे सोडणार नाही। जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपगंडा झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगाने माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे। पण हा सगळा वाद नेमका कशामुळे सुरू झाला होता तर मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये टिपू सुलतानचं तैलचित्र लावलं त्यावरनं। अर्थात वादानंतर हे तैलचित्र हटवण्यात आलं पण या सगळ्या वादासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केल्यानंतर शाने हिंद यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची काय भूमिका आहे तेही पाहूया। अगर वो हिंदुओं के खिलाफ थे तो उनके जो सिपह सालार थे वो बरहमन क्यों थे, उनके खजांची बरहमन क्यों था, उनका तोप खाने का इंचार्ज बरहमन क्यों, जो दालान में फोटो लगा ये अभ्यास ही नहीं था भाजपा के लोगों का। अगर इनको ये अभ्यास होता कि टिप्पू सुल्तान की तस्वीर संविधान में है तो वो इतनी मुखालफत में बात नहीं कर। अगर एक औरत ओबीसी जो एक ओहदे पे गई, आज मालेगांव में मेयर और डिप्टी मेयर दोनों महिलाएं अल्पसंख्यक समाज से और मैं ओबीसी समाज से, तो ये तो गर्व की बात होनी चाहिए थी। ये जुलूस निकाल के संविधान के खिलाफ वो काम करेंगे, मैं ये मानती। आणि राज्यभरामध्ये सध्या टिपू सुलतानचा वाद जोर धरत असताना दुसरीकडे अकोल्यामध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये सुद्धा या वादाचे पडसाद उमटल्याचं चित्र पाहायला मिळालं। मीरा भाईंदरमध्ये टिपू सुलतान नावाचं एक चौक आहे पण चौकाला दिलेलं टिपू सुलतानचं हे नाव हटवण्यात यावं अशी मागणी आता जोर धरते आणि महापालिकेची जेव्हा पहिली सभा होणार आहे तेव्हा त्या सभेमध्ये पहिला प्रस्ताव हाच ठेवला जाईल, नाव हटवण्याचा ठेवला जाईल अशी माहिती आहे। भाजपकडनं ठराव मांडला जाईल। विशेष म्हणजे 2016 साली या चौकाला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रस्ताव भाजपनंच मंजूर केलेला। तर तिकडे अकोल्यातही स्थायी समिती सभागृहाचा टिपू सुलतान हे नाव काढलं जावं अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेची आहे। 12 जून 2012ला भाजप बंडखोर असलेले आणि आत्ताचे भाजपचे पालिकेतले ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर विजय अग्रवाल हे या प्रस्तावाचे सूचक होते। त्यामुळे टिपूचा वाद टिपेला पोहोचल्यानं आता राजकीय सावधगिरी सुद्धा पाहायला मिळते।
आणि पुढची बातमी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातली. कर्तव्य कठोर अशी